नमस्कार दोस्तों, MDS टीवी न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। हम प्रांत कार्यालय के प्रांगण में मौजूद है। यहाँ पर देखा जाए तो विश्व हिंदू परिषद व बजरंग दल के कार्यकर्ताओं ने एक विशाल मोर्चा भिवंडी जकात नाके से प्रांत कार्यालय तक आए थे। उनकी मांगनी ये थी कि जो हाल में ही उरन में यशरी शिंदे और धारावी में अरविंद वैश्य और गायत्री नगर में वेलकम होटल पे जो प्रकरण हुआ उसको लेकर के यहाँ पे जो है प्रांत साहब को निवेदन भी दिया है और उन दोषियों को ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की है। आज इस मोर्चे में जो है भिवंडी पश्चिम के आमदार महेश जी चोगले, भिवंडी पूर्व भाजपा के अध्यक्ष संतोष जी सेट्टी, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष हर्षल जी पाटिल, पूर्व नगर सेवक यशवंत जी टावरे के साथ साथ सोनाले डिंडीगर सोनाले के महंत चिदानंद सरस्वती के साथ साथ काफ़ी महात्मा भी यहाँ आए हुए थे और दोषियों पे कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांगी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पीछे बोलेंगे इस्लामी जिहाद मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। देश रक्षा करेगा, धर्म की रक्षा कौन करेगा? दिन का बत्ता कड़वा है, बांग्लादेश और पाकिस्तान हुआ है। दिन का बत्ता कड़वा है, दिन का बत्ता कड़वा है, दिन का बत्ता कड़वा है।
ह्यासाठी मोर्चा आपण काढलेला आहे की आजकाल हिंदूंच्या महिलांवरती बजरंग दलच्या आमच्या बजरंगीवरती मोठ्या प्रमाणे हल्ला होत आहे। जीवाचं प्राण पण त्याग करावा लागलेला आहे। आपल्या भारतामध्ये राहून जर आपल्या हिंदूला जर असुरक्षित असेल, जर हिंदू धर्म जर आपला असुरक्षित असेल तर त्याकरता सर्व हिंदू लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। तर आमची या ठिकाणी अशी मागणी आहे, ज्या कोणी उपद्रवीने आमच्या ह्या महिलेवरती आणि ह्या बच्चीवरती आणि ह्या महिलेवरती ज्यानं कोणी मारहाण केलेली आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत अटक झालेली नसेल तर अटक करावी आणि त्याला कठोरात कठोर कारवाई करावी, त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्व बजरंग दल आम्ही हा एकजुटीने झालेला आहे। मी सरकारला विचारतो की ह्या देशामध्ये राहून आम्ही जर आमच्या महिला सुरक्षित नाहीत, आमचा हिंदू सुरक्षित नाही तर काय करायचं का? आम्ही लोकांनी हात बांधून बसायचं का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। ताबडतोब असे लोक जे उपद्रवी आहेत त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही त्यासाठी बंदोबस्त करण्यासाठी सज्ज आहोत। प्रशासन से तो अभी हम बोल के आए, उनका क्या निकता है वो हमें अभी तक का नहीं मालूम। लेकिन मेरी बच्ची चीज़ लाने दुकान में मतलब खाना लाने गई थी, तो वेलकम होटल में गई थी। हम लोग भिवंडी गायत्री नगर में वेलकम होटल है, वहाँ खाना लाने गई थी। तो होटल वाला मालिक बोलने लगा कि बच्ची तू मेरे को आज से अब्बू बोला कर, तभी मैं तेरे को खाना दूंगा। तो मेरी बच्ची बोली अंकल आप ऐसे क्यों बोल रहे, मैं अपनी मम्मी को बोलूँगी। तो बोलने लगा जा बोल जा, किसको बोलना है बोल। तो रोते रोते घर पे आई तो मेरे को बोली मम्मी मेरे को अंकल ऐसे ऐसे बोले। तो मैं बोली चल पूछती हूँ क्या हुआ। तो मैं वो होटल वाले मालिक से पूछने गई कि सेठ तुम मेरे बच्ची को क्या बोले। वो रोते घर पे आई, तुम पापा क्यों बोले, तुमको बोलना है अंकल मामू चाचा ऐसे नहीं बोल सकते, मजाक कर रहे हो। तो नहीं बोलता, मैं नहीं बोला। फिर बोलने हाँ मैं बोला रंडी छिनाल क्या करेगी, तेरे को यही नंगा करके मारूंगा, किसको लेके आना है लेके आ। तभी मेरे पीछे कोई नहीं था, लेकिन जब मेरे को मारपीट करने लग गए तो पीछे से बजरंग गढ़ के लड़के लोग पूछने लगे ओ दीदी क्या हुआ, ओ ताई काय झालं। त्या लोकाला पण त्यांनी मारहाण केला, बोलते किसको आना या, एक एक को काट डालूंगा, मैं सबका बाप हूँ, बोलने लग गया। भिवंडीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक जिहादी मानसिकतेचा हॉटेल मालक त्याने त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या महिलेची इज्जत लुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या महिलेच्या रक्षणार्थ गेलेले जे भिवंडीतले नागरिक बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्यावर पण जीवघेणा हल्ला केला। ते मरता मरता त्या मरणाच्या दारातून ते परत आलेले आहेत आणि म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणचे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। प्रशासनाचा जो रवैया आहे तो कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतो। त्यांनी याला हिंदू मुस्लिम रंग येऊ नये म्हणून जो त्याच्यातला एक आरोपी जो अल्पवयीन आहे तो हिंदू तिथे कुठेतरी त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात होता, ते CCTV कॅमेरामध्ये दिसतंय, त्याला आरोपी केलं जेणेकरून याच्यामध्ये काही हिंदू आरोपीसुद्धा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। पण वास्तविक हे जिहादी मानसिकतेचं प्रकरण आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी या जिहाद्यांना निक्षून सांगू इच्छितो की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक जिहादी औरंगजेब आला होता, त्याने या ठिकाणी मंदिरं तोडली, महिलांची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधलेली आहे। आम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी जर आमच्या माय भगिनींची इज्जत लुटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, आमच्या हिंदू तरुणांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा जन्नतचा रास्ता आमचे मावळे आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते दाखवल्याशिवाय राहणार नाही।
पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे, तुम्ही त्या जिहादींच्या दबावाला बळी पडू नका, कुठच्याही मोहाला बळी पडू नका. तुम्ही एक शासनकर्ते, एक प्रशासक म्हणून या जनतेला न्याय देणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्याजवळ ते शस्त्र आहे, ते समाजाच्या रक्षणासाठी तुम्ही वापरलं पाहिजे. ते विधर्मी जे अतिरेकी आहेत, जे समाजविरोधी आहेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी वापरू नका. मला असं वाटतं या निमित्ताने प्रशासन ही गोष्ट लक्षात घेईल आणि शासनसुद्धा या ठिकाणी केवळ लाडली बहीण योजना सुरू करून थांबणार नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, तरच ती पैसे घ्यायला जाईल. त्यामुळे त्या बहिणीच्या सुरक्षेसाठी लव जिहाद विरोधी कायदा शासनाने ताबडतोब केला पाहिजे, ही विश्व हिंदू परिषदेची मागणी.